नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे भव्य दिव्य आश्रमाता केसरी मैदानात. आश्रमाता केसरी मैदानात शाकीर तात्यांचा विराट आणि छोटा राजा दाखल झालाय. बघूया कोणकोणते नंदी आले. तळेगावकरांचा बावऱ्या देखील मैदानात दाखल झालाय. मित्रांनो, प्रसिद्ध बैल पुष्पाराज मादळमुठीचा यांच्या दावणीचा आदात किंग राजा मैदानात दाखल झालाय. मित्रांनो, पेडगावचा ओरिजिनल हिंद केसरी हरण्या देखील मैदानात दाखल झालाय. त्याचबरोबर बुलढाण्याचा हिंद केसरी बब्या देखील मैदानात दाखल झालाय. मित्रांनो, थारचा मानकरी रुद्रा देखील आश्रमाता केसरी मैदानासाठी सज्ज झालाय. छत्रपती संभाजीनगरचे प्रसिद्ध ड्रायव्हर दीपक दादा सुद्धा आश्रमाता केसरी मैदानात दाखल झाले. नमस्कार दीपक दादा, कसं होईल मैदानाचं? मैदान खूप छानरीत्या होणार आहे, कारण की फाट्या वगैरे आता सगळं व्यवस्थित अजून बी चांगली सुधारणा करून आणलेली आहे आणि बैल मालकांचा पण खूप चांगला प्रतिसाद आहे. चांगल्या पद्धतीनं बैल आलेत आणि नामांकित मोठे मोठे सर्व बैल आहेच आपल्या भागात. मराठवाड्यात सुद्धा एकच्या नंतर एक टॉप मैदान होत आहे, काय सांगाल त्याबद्दल? हो, चांगले मैदान होत आहेत. आता चांगल्या पद्धतीनं मैदान व्हायला लागलेत, सुधारणा चांगली झाली, तर आता कोणत्या दखल राहिली नाही मैदानात. चालेल, तुम्हाला मैदानासाठी शुभेच्छा दीपक दादा. देवगावकरांचा डमरू सुद्धा मैदानात दाखल झालाय. खेडगावकरांचा ओमपन्नास सुद्धा आश्रमाता केसरी मैदानात दाखल झालाय. वरुड काजीकरांचा फायर सुद्धा मैदानात दाखल झालाय. आंबेगावकरांचा किस्मत आणि सरकार देखील आश्रमाता केसरी मैदानात दाखल झालाय. वरुड काजीकरांचा आदात किंग जिगर सुद्धा आश्रमाता केसरी मैदानात दाखल झालाय. मित्रांनो, प्रसिद्ध बैलगाडी मालक सांडू मिस्त्री तळेगाव यांचा लाल बादशाह आणि VIP राणा देखील मैदानात दाखल झालाय. लाल बादशाह. मित्रांनो, ज्या वासराची अखंड महाराष्ट्रात चर्चा चालू आहे असा आदात किंग कार्टून देखील मैदानात दाखल झालाय. मित्रांनो, प्रसिद्ध बैलगाडी मालक विनोद राठोड आणि यशवंत राठोड यांचा बैजा विराट आणि तस्कर देखील मैदानात दाखल झालाय. मित्रांनो, कायगावकरांचा रॉकेट देखील मैदानात दाखल झालाय. मित्रांनो, प्रसिद्ध बैलगाडी मालक सुरेश भाऊ राठोड यांचा कॉकटेल देखील मैदानात दाखल झालाय.